नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी सोमनाथ भाऊ गायकवाड यांच्या शेतावर आहोत आणि या ठिकाणी आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष कांदाच बोलतोय की कशा पद्धतीने कांद्याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, जेणेकरून या कांद्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की त्यांनी त्यांचं जे मॅनेजमेंट केलेलं आहे ते मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं आहे. आपण गप्पाच्या स्वरूपात जे शेतकऱ्याचा जो प्रॅक्टिकली अनुभव आहे, कारण उत्पादन खर्च कमी करणं हे कृषी विभागाचं काम आहे आणि जनजागृती करणं, शेतकऱ्याला कमी खर्चाची स्प्रेइंग वापरण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्याला प्रवृत्त करणं, शेतकऱ्याला याबद्दल माहिती देणं, कृषी विभागाच्या योजना पोहोचवणं या माध्यमातून हे छोटे छोटे उपक्रम आपण त्या ठिकाणी घेत असतो. या ठिकाणी आपण समभाऊनच विचारू की त्यांनी जे नियोजन केलं आहे ते नियोजन कशा पद्धतीने केलं. नमस्कार. जे कांद्याची पेरणी किती तारखेला केली ती साधारणतः आज पेरणी करून 3.5 महिने पूर्ण झाले साहेब. 3.5 महिने झाले. आणि याच्यामध्ये कोणतं बियाणं वापरलं होतं? बियाणं आपलं घरगुतीच होतं. मी काय बियाणं विकत घेतलेलं नाही आहे. आपलं जे दरवर्षीच करतो, कारण की ते खात्रीशीर होतं आणि त्याच्यात मला चांगल्या पद्धतीने गुणवंता कलर आणि घरचंच बनवलं. किती किलो बियाणं वापरलं तुम्ही? साधारणतः 3 किलो पेरलेलं साहेब एकरी. बरं, बेसलला काय टाकलं? बेसलला 10-20 केलं होतं, 2 गोणे एकरी. त्याच्यानंतर अजून काय खतं वापरले? त्याच्यानंतर स्प्रे झाले समजा तणनाशकाचे आणि नंतर बुरशीनाशक आणि कीटकनाशक. साधारण स्प्रेइंगच्या आधी तुम्ही खतामध्ये दुसऱ्यांदा खत काय वापरलं का? दुसऱ्यांदा महाधन वापरलं मी. किती वापरलं? 24 एकरी 1.5 गोणी वापरलं. एकरी 1.5 गोणी वापरली आणि 1.5 गोणी. आणि त्याच्यानंतर अजून तिसऱ्यांदा काय? तिसऱ्यांदा परत मग मी आपलं सल्फर वगैरे याच्या काही बाकीचे किट येतात ते एकत्र केल्या आणि 10-20 या पद्धतीनंच 10-20 किती वापरलं? 1.5 गोणी परत 1.5 गोणी. म्हणजे सर्व साधारणतः 3.5 ते 4 गोणे एकरी. 3.5 ते 4 गोण्यापर्यंत आपण गेलो. आणि सूक्ष्म सल्फर किती वापरलं? सल्फर 10 किलोचं. 10 किलो म्हणजे 10 किलो सल्फर वापरलंय. सर्वसाधारण 24-0 1.5 गोणी पर्यंत. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय सांगितलं? 10-20 आणि सल्फर वापरलं एक 1.5 गोणी. त्याच्यानंतर आता पहिला स्प्रे कधी घेतला? पहिला स्प्रे साधारणतः आता ह्या वर्षीचं वातावरण थोडं दूषित होतं, त्यानुसार वातावरणानुसारच समजा की ज्यावेळेस आम्ही पेरलेल्या कांद्याला तर पहिलं मनच लागत नाही, कारण की तिची अवस्था नीटनेटकी दिसत नाही आणि ते उतरताना खूप पातळ वगैरे दिसायला लागले. पण 2 वर्षापूर्वीपासून आपण हे समजा पेरण्याचं नियोजन काय केलं की साधारणतः मजुराचं टायमिंगला मिळत नाही. रोप तयार होतं वावरात लावण्यासाठी, इकडं रान तयार केलेलं असतं आणि टायमिंगला शेतकऱ्याला काय होतं मग की ती धावपळ चालू होती आणि आपल्यातच लेबर याचं तोड त्याचं तोड हे प्रकार जास्त जाणवले गेले. म्हणून बघ टायमिंगला लेबर भेटत नाही, दिवस पाळीची लाईट राहत नाही, परत डिझेलचा खर्च, जनरेटर लावणं, याचे जास्त अडचणीमुळे आम्ही हा पेरण्याचा पर्याय निवडला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर ज्या फवारण्या वगैरेचं जे नियोजन समजा चालू झालं, जसं वातावरण दिसेल मग साधारणतः एक साधी फवारणी पहिली साप पावडर आणि कराटीची मी घेतली आणि नंतर जसे वातावरण बदलत गेले, यावेळेस धुई पाऊस हे वातावरण जास्त राहिलं तर काय घेतला त्याच्यात परत सेकंडला सुद्धा कांदे असे मला डेव्हलप दिसत नव्हते, म्हणून कीटकनाशकात कराटेच ठेवलं आणि रोडोमिल गोल्डचा वापर केला. आणि त्याच्यानंतर किती दिवसाला साधारण दुसरी घेतली? की ज्या पद्धतीने धुईचं जसं नियोजन होईल साहेब त्या पद्धतीनंच मी बदलत गेलो, कारण की 15 दिवस मॅक्झिमम 15 दिवस 15 दिवसाच्या आत देण्याची. तिसऱ्या स्प्रेला मग रोको पावडर केलं, रोको वापरलं आणि रोकोमध्ये लायसर गोड केलं. आणि याच्यात समजा एक टॉनिक म्हणून समजा पहिल्या वेळेस आम्ही 19 टाकलेलं होतं NPK आणि नंतरच 19 किती वापरलं? एकरी 1 किलो असं. आणि तिसऱ्यामध्ये वापरलं का दुसऱ्यात? त्याच्यानंतर आता चौथ्या स्प्रेला आता सध्या हे जी स्टेज आपण बघू राहिलो तर या स्टेजला आता कांद्याचा गळा पण चांगल्या पद्धतीने जाड आहे आणि पात पण बऱ्यापैकी वाढलेली होती, म्हणून तिला डाऊन करण्यासाठी समजा आता मी चमत्कार मारलेलं आहे. त्याच्या अगोदरच्या स्प्रेमध्येच मी इफेक्ट मारलं होतं. इफेक्ट नंतर आता चमत्कार मारलं आणि 05234ची फवारणी दिली. आणि माझ्या माहितीप्रमाणे की अजून एक फवारणीची याला आवश्यकता लागणार आहे 0050 आणि साधारणतः दुसरीला ज्यावेळेस बायोस्टीन पावडर वगैरे किंवा साप पावडर अशा पद्धतीची फवारणीचं नियोजन आहे. किती अंदाजे कांदे निघतील? अंदाजे तरी मागच्या वर्षीचा अंदाज जर म्हटलं तर 17-18 टना पोतर पेरलेले काढलेले एकरी 18 टनापर्यंत. आणि किती दिवस साठवले तुम्ही कांदे? बाबत 4-1 महिने जाळीत भरल्यानंतर, कारण की वावरातच आम्ही 1 महिना सुकवतो साधारणतः आणि नंतर मे महिन्यात भरतो बघ काढल्यावर. वावरामध्ये सुकवता 3-4 महिने? 1 महिना नंतर मग जाळीत भरतो.
असं आहे. म्हणजे जवळपास 18-19 पर्यंत ॲव्हरेज होता तुमचा. हां ह्यावेळेस जास्त निघण्याची पण शक्यता आहे कारण की कांदा चांगला आलेला आहे. अंदाजे उत्पादन खर्च किती गेला? 50,000 पोतोर जाईल पेरलेल्या कांद्याला. हां 50,000. चांगलं आहे. कारण की सगळं टोटली खर्च. त्याच्यामध्ये म्हणजे एका किलोचा खर्च जर आपण असं सगळं जर गणित पाडलं, पण कांद्याची साईज जर पाहिली तर निश्चित चांगला हे केलेलं आहे. खतं परत काही घातलेत का? नाही परत काहीच नाही. स्प्रेइंग मधून सगळ्यात महत्वाचं काय केलं की कमी खर्चात कसं आणता येईल आणि ॲव्हरेज जास्त काढायचं कारण की भाव भेटत नाही. ॲव्हरेजकडे जास्त लक्ष दिलं आणि सगळ्यात महत्वाचं काय की वेळेत फवारण्या करणं, फवारण्याचं नियोजन करणं. कारण की आज जर 50,000 खर्च किती 1.25 एकराला आलाय का? दीड एकरासाठी केला म्हणजे ते पण महत्वाचं आहे, शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. आपण आता हे जे क्षेत्र हे 1.5 एकर आहे त्या संदर्भातच मी बोलतोय. चालतंय. चांगली माहिती दिली आपण. मित्रांनो, हा जो व्हिडिओ करतोय या ठिकाणी उद्देशच आहे की शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च आणि उत्पादनाचं गणित त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि पाहिलं असेल तुम्ही की इथं गायकवाड भाऊंचा प्लॉट आहे, तो प्लॉटसुद्धा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. आपण आज 2 शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती पाहिल्या की ह्या ठिकाणी की दोघांनी पण अगदी कमी खर्चावरचं तंत्रज्ञान याच्यामध्ये त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि याच्यात जर तुम्ही ह्या प्लॉटची कांद्याची मुळी जर पाहिली तर ही मुळींची संख्या कमीत कमी 75 आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं उत्पादन खर्च कमी करत असताना तुमची मुळींची संख्या तुम्हाला मेंटेन ठेवायची. ही मुळीच तुमची ठरवते की तुमचा कांदा किती फुगणार आहे. ही मुळी जर नसेल तर आपण कांदा फुगण्याची आपली अपेक्षासुद्धा नाही धरली नाही पाहिजे. कारण ह्या मुळीवर सगळं हे त्या ठिकाणी गणित असतं. अगदी गायकवाड भाऊंच्या प्लॉटमध्ये त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि चांगली साईज कांद्याची त्या ठिकाणी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण हे नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहे. तर शेतकरी आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल कृषी वार्ता चॅनलच्या वतीने धन्यवाद.